गुरुवारी रात्री कर्नाटकमधील बेंगळुरू इथं झालेल्या एका हत्येमुळे संपूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्र हादरलं। बजरंग दलाचा सदस्य सुहास शेट्टी याची गुरुवारी भर रस्त्यावरती तलवारी आणि कोयत्याने वार करून निर्गुणपणे हत्या केली। 4 ते 5 लोकांनी सुहासची गाडी अडवली आणि त्याच्यावरती चाकू आणि तलवारीने वार करण्यात आले। या हत्येमुळे बेंगळुरूसह दक्षिण कन्नडामध्ये वातावरण चांगलंच तापलंय। अनेक हिंदूवादी संघटनांकडून या हत्येच्या विरोधामध्ये आंदोलनं करण्यात आली, ठिकठिकाणी दगडफेकही करण्यात आली। त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावबंदीचे आदेश जारी केले। सुहास शेट्टी हा 2022 मधील एका हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असल्यामुळे त्याची हत्या त्याच प्रकरणामुळे केली जाते असं देखील बोललं जाते। तर काही लोकांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारलं म्हणून याला धार्मिक रंग देखील दिला। पण खरंच सुहास शेट्टीची हत्या धार्मिक कारणावरून झाली की 2022 मध्ये घडलेल्या हत्येमुळे झाली? नेमकं सुहासची हत्या कोणत्या कारणामुळे झाली, चला सविस्तर पाहू। कर्नाटक मधील दक्षिण कन्नडा जिल्ह्यातल्या मंगळूर येथील बाजपेयी शहरात सुभाष राहत होता। गुरुवारी 1 मेच्या संध्याकाळी तो संजय, प्रज्वल, अवनीत, लतीश आणि शशांक या 5 सहकाऱ्यांबरोबर तो इनोवा गाडीमध्ये चालला होता। रात्री 8:30च्या सुमारास त्यांची गाडी केन्नीपट्टू क्रॉस जवळ आल्यानंतर एक स्विफ्ट गाडी आणि पिकअप टेम्पोने त्यांच्या इनोवा गाडीला अडवलं। टेम्पोची धडक इनोवाला बसल्यामुळं सुहासची गाडी बाजूलाच असलेल्या एका सलूनवरती जाऊन आदळली। यावेळी भीषण अपघात झाला। सुहास बरोबर त्याचे इतर सहकारी देखील यात गंभीर जखमी झाले। त्यानंतर टेम्पो आणि स्विफ्ट मधून आलेल्या 4 ते 5 जणांनी सुहास शेट्टीला इनोवा गाडीमधून बाहेर काढलं आणि रस्त्यावरती आणलं। त्यांनी तलवार आणि धारदार शस्त्रांनी सुहासवरती एकामागून एक वार करायला सुरुवात केली। भर रस्त्यावरती 5-6 जण सुहास शेट्टीवरती तलवारी कोयत्याने वार करत होते। त्यामुळे त्या ठिकाणी लोकांची गर्दी देखील जमा झाली। या हल्ल्यानंतर सर्व आरोपी तिथून पसार झाले। या सगळ्या थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडिओ CCTV मध्ये रेकॉर्ड झाला। त्यानंतर सुहासला जवळच्याच AJ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। हॉस्पिटलमध्ये त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं। बाजपेयी पोलिसांनी या प्रकरणामध्ये अज्ञात लोकांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून सर्व आरोपींचा लगेच शोध सुरू केला। पण सुहास शेट्टीच्या हत्येची बातमी आणि तो CCTV व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंगळुरूसह दक्षिण कन्नडामधील वातावरण चांगलंच तापलं। सुहास शेट्टी हा बजरंग दलाचा माजी सदस्य असल्यामुळे सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली। विश्व हिंदू परिषदसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला। काही भागामध्ये सरकारी बस, खासगी बसेसवरती दगडफेक करण्यात आली। काही ठिकाणी टायर जाळले, दुकानावरती हल्ले केले। त्यामुळेच सर्वत्र तणावाचं वातावरण निर्माण झालं। हीच बातमी आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील प्रसारित झाल्यानंतर कट्टर हिंदुत्ववादी लोकांनी या घटनेचा निषेध केला। 1 मेला सुहासची हत्या झाली। त्यामुळे 2 मेला संपूर्ण शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। दुकानावरती आणि बसेसवरती होणारा हल्ला यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। कर्नाटक पोलिसांनी या सर्वांची गंभीर दखल घेतली। मंगळुरू शहराचे पोलीस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी 2 मे ते 6 मे पर्यंत शहरामध्ये जमावबंदी लागू करण्याचे आदेश दिले। एका ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोक दिसली किंवा भडकाऊ भाषण केलं किंवा कोणाकडे शस्त्र सापडलं तर त्यांच्यावरती तात्काळ कारवाई केली जाईल। सोशल मीडियाच्या माध्यमातून सुहासच्या हत्येला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला गेला। याशिवाय पोलिसांकडून मारेकऱ्यांना शोधण्यासाठी 6 वेगवेगळी पथकं नेमण्यात आली होती। CCTV फुटेज आणि तांत्रिक मदतीच्या साहाय्याने पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला। पोलिसांनी या प्रकरणामध्ये मुख्य आरोपीबरोबर 8 जणांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे आणि त्यामध्येच हत्येचं मुख्य कारण समोर येणार आहे। सुहास शेट्टी आहे तरी नेमकं कोण आणि त्याच्यावरती या अगोदर कोणते आरोप लावले होते, चला त्याबद्दल जाणून घेऊया। सुहास शेट्टी हा अनेक वर्ष बजरंग दलाचा कार्यकर्ता होता। बजरंग दलाच्या गोरक्षा युनिटमध्ये तो सक्रिय होता। 42 वर्षीय सुहासची कर्नाटकामधील कोस्टल पॉलिटिक्समध्ये एक वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून त्याची ओळख होती। त्याच्यावरती दाखल असलेल्या गुन्ह्यामुळे सुहासला राउडी शेटर असं म्हटलं जायचं। सुहासवरती दक्षिण कन्नडामध्ये 1 तर बेंगळुरू सिटीमध्ये 4 असे विविध कलमाखाली त्याच्या नावावरती 5 गुन्हे दाखल होते। यामध्ये मुख्य म्हणजे 2 हत्येचा गुन्ह्यांचा समावेश होता। साल 2022-2020 मध्ये त्याच्यावरती हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता असं सांगितलं गेलं। सुहास शेट्टीचं सर्वात अधिक नाव चर्चेत आलं होतं ते मोहम्मद फाजिल हत्या प्रकरणामुळे। 2022 मध्ये सुरत येथे
मोहम्मद फाजिल या 23 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. मोहम्मद फाजिलच्या हत्येनंतर कर्नाटकमध्ये धार्मिक तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. ही हत्या भाजपच्या युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेटारू यांच्या हत्येच्या 2 दिवसानंतर करण्यात आली होती. याच हत्ये प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणून सुहास शेट्टीचं नाव घेण्यात आलं. या हत्ये प्रकरणामध्ये सुहास शेट्टी बरोबर इतर 6 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेतारू यांच्या हत्येनंतर सुहास शेट्टी आणि इतरांनी प्रवीणच्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशाने फाजिलची हत्या केली असं सांगण्यात आलं होतं. जवळपास 2 वर्ष या हत्ये प्रकरणामध्ये सुहास शेट्टी हा जेलमध्ये होता. मार्च 2024 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाने सुहास शेट्टीला जामीन मंजूर केला. तेव्हापासून सुहास शेट्टी हा जामीनवरती बाहेर होता. मोहम्मद फाजिलच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सुहास शेट्टीची हत्या केली असं म्हटलं जातंय. सुहास शेट्टीच्या हत्येनंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय वादही उकळून आला. भर रस्त्यावरती एका हिंदू कार्यकर्त्याची हत्या झाली. आता हे राज्य हिंदूसाठी सुरक्षित राहिलं नाही. ठरवून केलेली हत्या आहे, त्यामुळे आरोपींवरती कठोर कारवाई करावी असा भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना इशारा दिला. धर्मासाठी सुहास शेट्टीचा जीव गेला असं अनेक लोकांनी म्हटलं आहे. सध्या सुहास शेट्टीवरती हल्ला करणारे सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्यांच्याकडून या हत्येचं खरं कारण समोर येणार आहे.